नमस्कार, मी श्रुती सुरवसे. जनवार्ता बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत. पाहूया पुण्यातील काही विशेष घडामोडी. छत्रपती शिवाजी महाराज जयंती पुण्यात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शिवजन्मस्थळाची आकर्षक सजावट असलेला रथ, ढोल ताशांचा रणगजर, सनई चौघड्यांचे मंगलमय सूर, पारंपरिक पोशाखातील महिलांचा सहभाग आणि जय शिवाजी जय भवानीचा जयघोष अशा वातावरणात शिवजयंती साजरी करण्यात आली. शिवजयंती महोत्सव समितीतर्फे आयोजित शिवजन्मोत्सव स्वराज्य रथ सोहळा या भव्य मिरवणुकीचे उद्घाटन माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील, छत्रपती संभाजीराजे, मिस्टर युनिव्हर्स संग्राम चौगुले, अमित गायकवाड तसेच समितीच्या महिला सदस्यांच्या हस्ते लाल महाल येथील राजमाता जिजाऊंच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून झाले. समितीचे संस्थापक अध्यक्ष अमित गायकवाड, पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ, महापालिका अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप, ऍडव्होकेट प्रताप परदेशी, पराग मथे, प्रवीण परदेशी यावेळी उपस्थित होते. पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी एका मतदाराला 4 मतांचा अधिकार. पुणे महापालिकेसाठी मंगळवारी मतदान होत असून प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. यंदा 4 सदस्यीय प्रभाग पद्धती असल्याने एका मतदाराला एकाच वेळी 4 मते द्यावी लागणार आहेत. महापालिका सभागृहात एकूण 32 प्रभागातून 128 नगरसेवक निवडून जाणार आहेत. शहरातील विविध मतदान केंद्रांवर मतदानाची व्यवस्था करण्यात आली आहे. यंदा अ, ब, क, ड अशा 4 जागांचा एक प्रभाग असून मतदाराला एकाच वेळी 4 जागांसाठी मतदान करायचे आहे. अ जागेसाठी सफेद रंग, ब जागेसाठी फिक्कट गुलाबी, क जागेसाठी फिक्कट पिवळा तर ड जागेसाठी फिक्कट निळा रंग असेल. प्रभागातील प्रत्येक जागेसाठी शेवटचे बटन वरीलपैकी कोणी नाही अर्थात नोटा यासाठी असेल. उमेदवारांपैकी कोणालाही मतदान करायचे नसल्यास हा नोटाचा पर्याय असून त्या ठिकाणचे बटन दाबता येऊ शकते. 4 मते दिल्यानंतरच मतदानाची प्रक्रिया पूर्ण होणार आहे. महापालिका निवडणूक मतदान प्रक्रियेसाठी 1608 मतदान केंद्रांवर 5053 बॅलेट युनिट असून 1772 कंट्रोल युनिट असतील. 32 प्रभागातून 128 जागांसाठी एकूण 773 उमेदवार रिंगणात आहेत. यामुळे मतदान यंत्रेही जास्त प्रमाणावर लागणार आहेत. महानगरपालिका निवडणुकीसाठी गैरप्रकार रोखण्यासाठी नाकाबंदी कमी करण्यात आली. महापालिका निवडणुकीच्या प्रचारातच उडालेला पैशाचा धुराळा आणि पुण्यातील राजकीय चुरस पाहता मोठ्या प्रमाणावर पैशांची देवाणघेवाण होणार असल्याची शक्यता सर्वांकडूनच वर्तवण्यात येत आहे. मात्र पोलिसांकडून नाकाबंदी तुरळकच ठिकाणी करण्यात येणार असल्याचे पाहणीत आढळून आले आहे. रात्री 11 ते 2 वाजेपर्यंत नाकाबंदीचे नियोजनही पोलिसांनी केले होते. मात्र मधल्या काळात हे प्रकार घडल्यास काय हा प्रश्न निर्माण झाला. जाहीर प्रचाराची मुदत संपल्यानंतर मोठ्या प्रमाणावर आर्थिक देवाणघेवाण होत असल्याचा आजवरचा अनुभव आहे. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली. रात्री शहरातील प्रमुख रस्त्यांवर मोटारीतून केलेल्या पाहणीत पोलिसांची नाकाबंदी तुरळक ठिकाणी आढळून आली. नुकत्याच झालेल्या नगर परिषद आणि विधान परिषद निवडणुकीच्या काळात पोलीस व महसूल विभागाने जिल्ह्यात सर्वत्र नाकाबंदी करून संशयित वाहनांची तपासणी सुरू केली होती. त्यात अनेक वाहनांमधून पैशांची वाहतूक होत असल्याचे आढळून आले होते. या तपासणीत सापडलेल्या नोटा जप्त करून त्याची माहिती आयकर विभाग व निवडणूक आयोगाला देण्यात आली होती. पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2017 राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या वतीने रॅली काढण्यात आली. दायरी नांदेड जिल्हा परिषद गट क्रमांक 45 मधून शालन मनोहर करंजावणे आणि दायरी पंचायत समिती गण क्रमांक 89 मधून कोमल दीपक चव्हाण व कीर्ती हगवणे या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवित आहेत. याच पार्श्वभूमीवर प्रचाराच्या शेवटच्या दिवसाचे औचित्य साधून रॅली काढण्यात आली. या रॅलीची सुरुवात खडकवासला किरकटवाडी येथून नांदेड सिटी मार्गे दायरी गावात समारोप करण्यात आला. या उमेदवारांना प्रोत्साहन देण्यासाठी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी खास उपस्थिती लावली होती. खुल्या जीपमध्ये उमेदवारांबरोबर सुप्रिया सुळे यांनी मतदारांची भेट घेतली.
तसेच जीपच्या मागे दुचाकीवर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व स्तरातील नागरिक प्रचारात सहभागी झाल्याचे दिसून आले। रॅलीत सहभागी झालेल्या दुचाकी चारचाकी वाहनांना पक्षांचे झेंडे मोठ्या प्रमाणात लावण्यात आले होते। घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची रणधुमाळी सुरू झालेली किरकटवाडीमधून राष्ट्रवादीची रॅली निघाली होती। आज खुशाल करंजावणे आपल्या बरोबर आहेत। आपण त्यांना विचारूयात की सुप्रिया सुळे त्यांच्या रॅलीला आल्या आहेत, किती मोठं समर्थन आहे, पाठीशी खूप मोठा तरुण वर्ग आहे, काय त्यांचं मत आहे? आज या ठिकाणी ताई जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या प्रचारासाठी जी रॅली काढली होती त्यासाठी खासदार सुप्रियाताई सुळे आल्या, जिल्हा परिषदचे उमेदवार शालन मनोहर करंजावणे, पंचायत समितीचे उमेदवार कीर्ती अहमद हागवणे व कोमल दीपक चव्हाण यांच्या प्रचारासाठी ताई आल्या। त्याबद्दल आम्ही ताईंचे आभार मानतो आणि जो पण युवक वर्ग आज आमच्या पाठीमागे आम्ही खात्री बाळगतो की आम्ही 100% निवडून येऊ। ताई तुम्ही काय सांगाल? आज खूप मोठी रॅली निघाली, आज शेवटचा दिवस आहे, एक आता लवकरच आहे ना निवडणूक होईल, काय सांगाल? माझं नाव सौ कीर्ती अमित हागवणे, गण क्रमांक 90 नांदेड इथून मी उमेदवारी लढत आहे। प्रथमतः सुप्रियाताईंचे आभार की या रॅलीमध्ये त्या सहभागी झालेल्या आहेत। माननीय शरदचंद्र पवार, माननीय अजितदादा आणि सुप्रियाताई यांचे प्रथम मी आभार मानते की त्यांनी किरकटवाडी या गावामधून उमेदवारांना छोट्याशा गावामधून संधी दिली, त्या संधीचं सोनं करू। मी शालन मनोहर करंजावणे, मी जिल्हा परिषदसाठी उभी आहे। मी धायरी नांदेड 45 गटातनं उभी आहे। आज ताईंनी आमच्याबरोबर येऊन रॅलीला येऊन आल्या, त्याबद्दल मी ताईंचे आभार मानते। आदरणीय सुप्रिया सुळे व अजितदादांनी जो माझ्यावर विश्वास ठेवला त्या विश्वासावर मी खरी ठरण्याचा पूर्णपणे प्रयत्न करेन। मी कोमल दीपक चव्हाण पंचायत समितीसाठी उभे, गण क्रमांक 89 मधनं धायरी गणातनं। आजपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने आपल्यासाठी खूप काही केले, आता आमच्यावरती वेळ आहे काहीतरी करून दाखवण्याची। सर्व कार्यकर्त्यांनी आपले उमेदवार एकत्र करून आपल्याला या पक्षाला प्रचंड बहुमताने विजयी करायचे आहे, ही त्यांना विनंती आहे की तसे त्यांनी सहकार्य करावे आणि या पक्षाला विजय मिळवून द्यावा। राष्ट्रवादी काँग्रेसचा भरत हागवणे अध्यक्ष आहे। गेले साहेबांनी प्रवेश केल्यापासून मी अध्यक्ष आहे। मला खात्री आहे माझ्या गावातल्या उमेदवारांना 25 वर्षांना तिकीट मिळले आहे, त्याचं मला समाधान आहे आणि मी 100% तिन्ही उमेदवारांना बहुसंख्य मताने निवडून देईन असं मी किरकटवाडी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आव्हान देत आहोत। धन्यवाद। जय राष्ट्रवादी, जय महाराष्ट्र। सुप्रियाताई आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय हो। शरद पवार जिंदाबाद, शरद पवार जिंदाबाद। जिल्हा परिषद पंचायत समितीची टिक आता लवकरच संपणार आहे, लवकरच मतदान होणार आहे आणि लवकरच राष्ट्रवादीचे या जे उमेदवार आहेत यांचे निकालही लवकर आपल्याला कळणार आहे। तरुण वर्गापासून लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्व गावकरी या रॅलीमध्ये सहभागी झाले आणि सर्व गावकऱ्यांचा यांना पूर्णपणे पाठिंबा आहे। या निवडणुकीमध्ये हे उमेदवार निश्चितच निवडून येतील अशी आपण अपेक्षा धरूया। कॅमेरामन ऋतुजासोबत मी सोनाली, जनवार्ता न्यूज, पुणे। आणि याचबरोबर आजचे जनवार्ता बातमीपत्र संपले। उद्या पुन्हा भेटू याच वेळी। नमस्कार।